कुठून आला? जालन्यावरून. कितवी ते कितवीची सहल आहे तुमची? नवीन 9वी जसं कळलं तसंच आहे, फक्त मॉडर्न मशिनरी आहे. शांत बस. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम नवीन वर्ष चालू झालं आहे, त्यासाठी सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्षासोबत आज आपली पहिली ट्रिप आहे किंवा पहिली भेट आहे, काय म्हणायचं आहे ती म्हणू शकता आपण. आणि सध्या आपण आहे राजधानी साताऱ्यात आहे, म्हणजे आसपासच्या किल्ल्यांची तुम्हाला आयडिया आली असेलच. तर एक महत्त्वाचा आणि महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण किंवा प्रसंग घडलेल्या किल्ल्यावर आता आपण चाललेलो आहे. आज आपण चाललेलो आहे प्रतापगडावर. आणि आज आपल्यासोबत हाय ती पुराणीच गँग आहे. मागं तुम्हाला दिसेल अभिजित, आकाश, तिकडं ड्रायव्हर जरा आज मागं जाऊन बसलाय. अजिंक्य आज ड्रायव्हिंग सीट जरा सांभाळलं आपल्या इतिहास तज्ज्ञ पंकज पाटील यांनी. नमस्कार. परत एकदा नमस्कार मंडळी. आणि मी तुमचा होस्ट तेजस मोरे. आणि अशा परीने मी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर वंडर विथ तेजसवर. आणि आता आपण भेटू जाता जाता मध्ये आधी सगळीकडे जाता जाता मजा करत जाऊ. मागं पोरांना उकळ्या फुटायला लागले त्या काय मायामध्ये ह्याच्या फुटायला लागले त्या जाता जाता महाबळेश्वरला जाणार लोकसंख्येची वाढ येत नव्हती. तर भेटू आता आपण काय मध्ये आधी दिसत असेल तर डायरेक्ट आपण पैत्याला प्रतापगडाच्या. नमस्कार मित्रांनो, आणि आता सकाळच्या 8:10 झालेत आणि महाबळेश्वरला जाणाऱ्या घाटात थांबलेलं आहे. सध्या जरा सगळ्यांचा ब्रेक चालू आहे, निवांत बसलेत, फिरायला लागले ती घाटामध्ये ढवळून आमचा जो ड्रायव्हर तो उलट्या करायला लागलाय. आता त्याला उलट्या व्हायला लागले. आणि वातावरण बघा. तर आता आपण महाबळेश्वरला पोचलेलो आहे. महाबळेश्वर म्हटलं तर महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांपैकी एक, मुख्य प्रेक्षणीय स्थळांपैकी एक, थंड हवेचं ठिकाण म्हणलं जाणं, स्ट्रॉबेरी जिथं उत्पन्न होतं ते ठिकाण. आणि आता चाललो आहे महाबळेश्वर शहरातून पुढे. महाबळेश्वरच्या असं सुंदर सुंदर वादियों में से हम निकल रहे. आणि आमच्यातल्या जी बघा तोंड मेल्यासारखी झाली त्या मागची सगळी. आपलं नाही मिळलं. एकदम शांत, एकदम शांत असं. आणि यांचं बोलणं चालू झालं ना, वेगळ्याच लेवलला जातीत बोलायला. पुढे बघा आता त्यांच्यापेक्षा ही गाड्या बघवायची आम्हाला. रायगड ट्रिपची एक आयकॉनिक जागा आहे. आणि हे आम्ही आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब असा घाट, आंबेनेरचा घाट किंवा पोलादपूरचा घाट, असा हा घाट आहे आपल्या बरोबरच्या गोष्टी. प्रतापगड ही काय इकडं आहे? दरी पॉईंट. आता आम्ही आहे दरी पॉईंटवर महाबळेश्वरच्या. आणि पुढं आम्हाला आमचं जे लक्ष आहे प्रतापगड ते दिसते, पण कॅमेरा धोक्यामुळे आता दिसणार नाही. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घाट म्हणला चालेल किंवा लांबीने डायरेक्ट आपण कोकणात उतरते गयावरून. आणि असं दगड कोरून घाट जरा रुंदीकरण केल्या पहिल्यापेक्षा.
तर आता प्रतापगडाच्या पायथ्याच्या जवळ आलो, नाश्त्यासाठी थांबलो. नाश्त्यापाशी थांबलेलो आम्ही एका हॉटेलला. बघता आम्हाला काय दिसतं, स्ट्रॉबेरीची शेती दिसते का? स्ट्रॉबेरी मस्त चाललेलं स्ट्रॉबेरी शेती. आणि जाऊ आता नाश्ता. तर मित्रांनो, आता आपण प्रतापगड पायथ्याशी म्हणजे जवळच आहे. तर आपण नाश्त्यासाठी थांबलो. तर तिथे एक शाळी सहल आलेत जालनावर. तर आपण ते मुलं आलेत 5 दिवसा ट्रिपवर आलेत. तर आपण त्यांना विचारून घेऊ की त्यांचा अनुभव कसा राहिला या पूर्ण ट्रिपमध्ये आणि त्यांनी काय काय पाहिलं ते. तर आपण आता विचारू त्यांना. तर मला दोघात कोणीही द्यावं. तर आता तुम्ही कुठून आला? जालन्यावरून. कितवी ते कितवीची सहल आहे तुमची? नवीन 10वी 2च वर्ग. मग किती दिवसाची? ती 5 रात्र आणि 4 दिवस. मग यामध्ये तुम्ही काय काय पाहिले? आम्ही जालन्यावरून निघालो त्यावेळेस समृद्धी महामार्गाद्वारे सर्वात पहिले पुण्याला आलो. तिथं शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही काशीद बीचवरती गेलो. त्यानंतर पाण्यात असलेला जंजिरे किल्ला बघितला आणि काल रायगड आणि प्रतापगडाचं दर्शन झालं आणि आज महाबळेश्वरला जायचं. मग आता जे तुम्ही एवढे किल्ले पाहिले त्यातलं म्हणजे तुम्हाला पर्सनली आवडलेला किल्ला कोणता, की हा किल्ला बघून तुम्हाला खूप भारी वाटला असं? रायगड किल्ला. तसं खरं म्हणलं तर आपल्याला त्या किल्ल्यामध्ये डिस्क्रिमिनेट नाही करायला पाहिजे. ते तर आहेच, बरोबर आहे. पण तरी पण वाटतं ना की हा किल्ला बघितल्यावर हा किल्ल्याची बांधणी कशी वाटली, असं वाटतं ना की हा किल्ला भारी आहे, हा उंचावर आहे, याच्यावर वाटतं ना की हा किल्ला खूप भारी वाटला आपल्याला. तसं तर आपल्याला सगळे महाराजांचे 350 किल्लेच आपल्याला आवडतात. पण तरी पण असतं ना की हा भारी वाटतो. जसं आमच्या ग्रुपमध्ये मोस्टली सगळ्यांना रायगडला जायला खूप आवडते. तसं मग रायगडच आवडला कारण त्याचं बांधकाम असं केलेलं आहे की दुरून तो किल्ला कसा आहे हे बघणं इम्पॉसिबल आहे. आणि ते बांधताना ते जो त्याचा हे होता बांधणारा इंजिनियर जो त्या काळातला, त्यांनी स्वतःचं घरदार विकून त्या किल्ल्याचं काम केलेलं आहे. आणि मग तसं झालं, मग रायगडावर जाऊन किंवा प्रतापगडावर जाऊन तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही काय काय पाहिलं, म्हणजे तिथला अनुभव कसा आला तुमचा? आम्ही प्रतापगडावर रात्र झाल्याच्या नंतर गेलतो त्यामुळे काही व्ह्यू आला नाही फास्ट जास्त, पण शिवाजी महाराजांचे दर्शन झाले आणि एकदा शिवगाजींना दिली होती. अच्छा. आणि रायगडावर कसं वाटलं? रायगडावर खूप छान. रायगडावर त्यांची समाधी आहे हे तुम्हाला तो कसा अनुभव आला तुम्हाला? कसा आला अनुभव रायगडावर महाराजांची समाधी आहे तर ते कसं वाटतं? जे वाटतं ते मनात असेल ते. तसं तर आम्हाला रायगडावर खूप मजा आली. तिथे खूप चांगला अनुभव आला. तेथील गाईडने आम्हाला खूप सारी तिथली माहिती दिली व तिथल्या सगळ्या एक ठिकाणीची चांगली त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती सांगितली. आम्हाला तिथे जो काही तिथला बांधकाम करणार आहे हिरो जिंदलकर, हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचे बांधकाम केले व आपले घरदार विकून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असे काम केले. आणि ते एक वेळ रायगडाचे दर्शन झाल्याच्या नंतर अशी फिलिंग येते की बाबा आपण छत्रपतींच्या दरबारी आलो आहोत, आपल्याला साक्षात छत्रपती दिसत आहेत समोर. त्यांचं ज्या ठिकाणी निधन झालं आम्ही तिथं भेट दिली. त्यानंतर जे राणींचे महल होते 6 महल ते वर त्या ठिकाणी गेलो आम्ही. तिथलचं ते इंडियन टाईपचं जुन्या काळातले ॲडव्हान्समधले ते वॉशरूम्स बघितले आणि गेट्स बघितले सर्व येण्या जाण्याचे. अच्छा. मग आता हे सगळं झालं, मग आता इथून आता तुमचे शेवटचा दिवस आहे का अजून कोण किल्ले राहिले? आज शेवटचा महाबळेश्वर बघून तुम्ही जाणार. तर चालतंय. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आणि माहिती सांगितल्याबद्दल आभार. तुम्ही बघू शकताय आता ही सगळी मुलं आहे ती त्या शाळेतली. ही नाहीत, ही आमच्या बरोबरची आहे ती. त्यांना काय बघू नका तुम्ही. ही आहे ती सगळी. शाळेचं नाव काय रे मित्रांनो? इंग्लिश वाकारी. चालतंय. थँक्यू मित्रांनो. महाबळेश्वर पोलादपूर हायवेने जाताना मध्ये एक लेफ्ट टर्न आहे,
तिथून आले की आपला हा रस्ता लागतोय किल्ले प्रतापगडाकडे. प्रतापगड एकदम असं चांगल्या प्रकारे दृष्टी प्रत्यक्षात पडत आहे. आता समोरासमोर दिसतंय आता. झेंडा बुरुज समोर आहे. तर आता प्रतापगडाच्या पायथ्याला एक्झॅक्टली पायथ्याला आलो आणि हे प्रतापगडाची कमान ग्रामपंचायत किल्ले प्रतापगड स्वागत आहे. आणि आता आम्ही प्रतापगडात निघतो आणि आमच्यासोबत आता गँग आहे. पाटील, अभिजित आणि अजिंक्य पुढे गेला. अजिंक्य पुढे आहे आणि गोया. चला तर आपण किल्ल्याच्या पहिल्या पॉईंटवर आलेलो आहे. तसं बघायला गेलं तर इथून किल्ल्याच्या पायऱ्या म्हणजे किल्ल्यावर जायच्या पायऱ्या चालू होत्या त्या. आणि इथं आहे गुहा. म्हणजे जेव्हा अफजल खानाचा वध केलेला, जेव्हा त्याला मारलं होतं तेव्हा ह्या गुहेत ऑलमोस्ट 40भर सैन्य लपलेली होती. ती अशी ती गुहा आहे समोर. आणि सध्या आता माती पडून मिळून ती आता मुजली आहे. ती जास्त दिवसांना पण ती आहे. आणि अजून सुद्धा किल्ल्याचं कामकाज चालू आहे एकदम जुन्या पद्धतीनं. जसं कळलं तसंच आहे, फक्त मॉडर्न मशिनरी आहे आणि त्या पद्धतीनंच काम चालू आहे. हमें थोड़ी जानकारी चाहिए थी कि इसमें आप क्या क्या मिक्स करते हो? चूना, हाँ, चूना, गोलमेक पाउडर, गुड़ पानी और गुवा सेंटर है वो शीशे का रहता है. शीशे का. बेल का लाशा, मूंग का दाल. अच्छा अच्छा अच्छा. तो ये सेम उसी तरह ना जो पहले पुराने साल में बना था, उसी तरह का बनाया बना था ना. हाँ, पिछले बार. हाँ, तो उसी से बन रहा है. मटेरियल वही है, चूना माली है ना काला का. हाँ, उसी का है जो पिछले जो बार बनाया था वो काम किया है ना. हाँ, उसी मटेरियल है सेम. ये जो बना रहे हो कितने समय तक रखा टिक सकता है? ये तो बहुत चलता है. बहुत चलता है क्या? लेकिन इसको टाइम लगता है ना सेट उसके बाद बहुत ज़्यादा है. हाँ. यही जानकारी चाहिए थी कि कैसे बन रहा है, इसमें क्या क्या डल रहा है. तो कहाँ मतलब अभी ऊपर क्या क्या काम? अभी ऊपर वो बांध काम हो रहा है ना. पत्थर लग रहा है, टप्पा का पत्थर लग रहा है, सीढ़ी बन रहा है स्टेप. आपको अभी मराठी नहीं आती है? नहीं, हम लोग तो नेपाल से है तो क्या मराठी बोलेंगे. जय श्री राम. जय श्री राम. चलो ठीक आहे, थँक्यू थँक्यू. आणि आता आपण जरा माहिती घेतली आहे जी बांधकाम चालू आहे ना त्यासाठी जी माहिती घेतली आहे की त्यांनी कसं काय काय मिक्सचर केलं जाते आणि काय काय बांधकामासाठी वापरलं जाते आणि कशा पद्धतीचे ते केलेलं आहे. आणि आता आपण आपल्या किल्ल्याचं चालू करू. तर आता आमचा छोटा मोठा ट्रेक चालू झालेला आहे गँगसोबत. झालं पोचलो, महादरवाजाला पोचलो आम्ही. आणि आता हा पायरी मार्ग आणि पुढं पायरी दिसते. आता काय झाले विचार आमच्याकडून काय तर राहिलेलं दिसते जरा. जरा इथं काय बघूया ते जरा तुम्ही वाचून घ्या. चला वाचून झालेलं आहे आणि आपण निघूया. हा तर आता आपण किल्ल्याच्या महादरवाजापाशी आलेलो आहे. फक्त 2 मिनिटाची चढ आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट महादरवाजासमोरच पोचतो आणि तुम्हाला आता दिसेल गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याकडे बनवला जो समोरून काय म्हणतात दुश्मनांना दिसू नये म्हणून हे केलेला दरवाजा गोमुखी पद्धत आहे जो आतवरून आजवून असं हे होतं. तर आता आपण महादरवाज्यातनं आलेलो आहे. तर तुम्हाला आता देवळ्या दिसलेल्या हे देवळ्या दिसलेल्या नाही इथं. आणि एक त्या काळातली तोफ आहे आणि माझ्या मोस्टली तर ह्याला टच करूच नाही कोणी. लांबून जे बघता येईल त्याने बघावं. आणि त्याचबरोबर हा आहे तो ओरिजिनल दरवाजा आहे त्या किल्ल्याचा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या किल्ल्याचा ओरिजिनल दरवाजा आहे. आणि हा आता नवीन बसवलेला दरवाजा आहे. तो त्या काळाचा बदला हे तो आता हे केलं तिथे एक आहे. आणि त्याबरोबर तुम्हाला इकडे दिवळ्या दिसतील मशाल लावायचे हे सगळं दिसेल. तर आता आपण किल्ल्यावरच्या सगळ्यात फेमस सध्या म्हणजे त्याबद्दल सध्या सगळ्यात फेमस आणि सगळ्यात व्हायरल असलेल्या जागेवर चालू आहे. तर तो आहे झेंडा बुरुज सध्या जो खूप साऱ्या मूवीजमध्ये किंवा आपण काय म्हणतो सिनेमांमध्ये दाखवला जातो. त्याचबरोबर
इतिहासाच्या पुस्तकावर पण हाच फोटो आहे तिथलाच तो ठिकाण. त्या ठिकाणावर आता आपण सगळे जात आहोत. मस्त मोस्टली गर्दी तिकडेच असते जिकडे आम्ही चाललोय आता. ह्या बुरजावरून आपल्याला त्या तिथं अफजल खानाची कबर बी दिसते त्याला तिथं गाडी. मेन बुरुज झेंडा बुरुजावर पण आपल्याला जायचं अजून. इकडं निघूया आपण. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. तर आता झेंडा बुरुजावर आहे आणि ही आपल्या समोर पूर्णपणे असं जावळीचा मुलूक आहे. जावळीचा खोर. हां आणि त्यात तिथं कसं कडा एखादा दिसतो एकदम कोकण कडा. एक कडा. तर आता आपण इथं आता आपल्याला ही अफजल खानाची समाधी म्हणजे काय थडगा असेल ते. आणि त्याचबरोबर त्या साईडलाच आहे ना पारगाव आहे त्या बाजूला जिथे अफजल खानाचे सैन्य थांबलेले होते. जे 40,000 सैन्य त्याने थांबवले ते त्या साईडला होते ना. अफजल खानाची भेटीच्या ठिकाणी हे इथं ठरलेलं होतं. या अशी पूर्ण इकडून येऊन ही झालेली ही आहे. आणि मागं आपल्याला दिसतो तो आपला प्रतापगड आणि हा आता दुहेरी तटबंदीत उतरलेलं आपण तिथं. आणि इथं तुम्हाला दिसेल हे आहे त्या काळातले शौचालय. हे शौचालय आहे त्या काळातले. आणि दुहेरी बुरुज म्हणजे काय म्हणतात संरक्षणाचे दोन ऑथेंटिकेशन होतं ना तसं प्रकारे. एक ह्या साईडला पहिल्यांदा ह्याच्यावर हमला काय झालं ते हा हमला गेला. जर ही तुटल्यानंतर मग ह्या बुरुजावर पण त्या पद्धतीने ह्याचं बांधकाम आहे. तर आता समोर आपण आलो तर आपल्याला समोर दिसतो हा पुढे आहे राजमार्ग छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यावेळेस तिकडून ये जा करा महाराजांच्या ये जा करण्याचा हा रोड होता. हा जो आत्ता चालू आहे ना तो सामान्यांसाठी होता. तो होता जुना पण तो आत्ता जास्त चांगला पाहिजे. कारण हा जो राजमार्ग आहे जो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी ठेवलेला होता तो पूर्णपणे बंद झाला. आपण तो जरा बघूया. तिथं बी काहीतरी कामकाज चालू आहे. आणि आपण जरा पंकजला विचारा नेमकं ते दोन कोणत्या हे आहेत त्या. ते शरपशिल्पच आहे तो. यात कसं कुठला हत्ती ते दिसत नाही खाली. हा दोन्ही पण मला हे दिसते तो वाघासारखे किंवा सिंहासारखे म्हणते त्याला. ते शरबच असते. वाघ आपल्यात वाघ नाहीत का ते शरबच असते. शरबच. पण निसर्गाची कमाल बघ की जिथं रायगडाची कणीस आहे का नाही तिथं इथं हे केक खूप महाग असतो. हे शिवकालीन एक तलाव आहे जे महाराजांच्या काळातच महाराजांनी गडावरील पाण्याची व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी तयार केलं होतं. तसं महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती एक पाण्याची व्यवस्था केलेलीच आहे. त्यांनी त्यांच्या आज्ञापत्राने सांगितलेलंच होतं की उदक पाहून किल्ले निर्माण करा किंवा दुर्ग निर्माण करा. उदक म्हणजे पाणी. तर पण त्यामध्ये थोडंफार तुम्हाला दिसतं खाली कचरा पडलेला त्या साईडला. तर आता आपण किल्ल्यावरील भवानी देवीच्या मंदिरात आलेलो आहे. आणि तुम्हाला इथं मंदिरात इथं ज्या असतील ना तोफा दिसतील. मला जेवढी माहिती आहे ती 100 kgची आहे. ही 200 का 300 ती 500 किलोची म्हणता आहे. ही पार आहे का काय ती माहीत नाही. का फाळणी हे करण्यासाठीच आहे एक्झॅक्टली आठवत नाही. तर मित्रांनो तुम्हाला किल्ल्यावर आहे ना एक खूप मौल्यवान अशी वस्तू आहे इथं प्रतापगडावर. त्या
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे, ज्या तलवारीच्या मदतीने त्यांनी एका 600 मुघल मारले किंवा आदिलशाहाचे हे मारले, त्याचे ते हे एक प्रकार आपण गनिम कापले त्यांनी 600 एका दिवसात. ते शौर्य दाखवणारी त्यांची तलवार इथे तुम्हाला दिसते. तर मित्रांनो, आता आपण आहे ना जी प्रतापगडावरची सदर आहे ना, त्या सदर उभा आहे. जो हा पूर्ण एरिया आहे ना, ही सदर, आणि ही सदर भरायची न्याय निवाडा किंवा कोणते निर्णय घेण्यासाठी ही सदर. आणि त्याच्यासमोर असलेलं हे केदारेश्वराचं मंदिर. म्हणजे मला जेवढी माहिती मिळाली त्यानुसार हे मंदिर होतं ना, इथं अगोदर भवानी मातेचं मंदिर इथं हे करायचं होतं, पण जेव्हा ह्यासाठी खोदकाम चालू केलं तेव्हा इथे पिंड गावल्यामुळे परत इथे केदारेश्वराचं मंदिरच स्थापन केलं. आणि ह्याच्या समोरच भवानी मातेचं मंदिर इथूनच खाली म्हणजे त्यांनी परत बसवलं महाराजांनी. आणि अफजल खानाच्या जो मोहिमेवर गेलेले अफजल खाना वधासाठी, तेव्हा इथेच महाराजांनी कसला अभिषेक केलेला, रुद्राभिषेक केलेला. आणि इथून आशीर्वाद घेऊन खाली ते परत मोहिमेवर निघाले. असं ह्या मंदिराचं महत्त्व आहे. तर आपण मंदिर दर्शन घेतलेलं आहे, आता पुढं जाऊ. तर आपण केदारेश्वराच्या मंदिराकडून आलेलो आहे असं, आणि इथे एक बुरुज आहे, आणि त्या बुरुजाबरोबर खाली आपल्याला एक चोरवाट दिसते, किल्ल्यावरची येणारी जाणारी चोरवाट. आणि आपण हा चोरवाटेनं खालचा नजारा बघू शकतोय. सध्याला हे चोरवाट तिकडचं हे बंद केलेलं आहे, तुम्हाला दिसू शकते. हा समजून येऊ शकते किती चोरवाटेवरनं पण जाणं किती अवघड असेल त्यावेळेस. आणि मित्रांनो, प्लीज जर तुम्ही एखाद्या किल्ल्यावर येत असेल तर असा कचरा करू नका. किती खराब दिसते यार हे. आपल्या सह्याद्रीत किंवा निसर्गात हे कचरा टाकणं बंद करा. तर आता आपण प्रतापगडावरील आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची पंचधातूची हे आहे मूर्ती किंवा आपण त्यांचे स्थापत्य आहे, त्याच्या समोर आहे आपण. तर ही त्यांची पंचधातूची मूर्ती, आणि ह्याची स्थापना 1956 साली आपले तेव्हाचे पंतप्रधान नेहरू यांच्या हस्ते करण्यात आलेली 1957 स्थापना केली. जवाहरलाल नेहरू यांनी याची स्थापना केलेली आहे, आणि तेव्हापासून अजूनसुद्धा ही मूर्ती एकदम सुंदर, आणि अजूनसुद्धा असे वाटते की एवढ्या वर्ष झालीच नाही मूर्ती बसवून. पंचधातू असल्यामुळे ही मूर्ती किंवा हे स्थापत्य एवढं टिकून आहे आणि एवढं सुंदर दिसते ना की मन भरून येते. तर मित्रांनो, हा आहे प्रतापगडावरील दुसरा चोर दरवाजा, आणि आपण आता बघतोय इकडून आपल्याला ह्या साईडला बाहेर पडता येते. त्यावेळेची दुसरी चोरवाट आहे किल्ल्यावरची. आपण जरा पुढे बघू आणि परत माघारी येऊ ह्याच वाटेने. आणि इथं हा छोटासा दरवाजा केलेला आहे, तुम्हाला दिसतोय का? हा जो आता बंद आहे पण थोडा उघडा केलाय. ह्या साईडलाच पुढं दुर्गराज दुर्गेश्वर काय म्हणाल ते रायगड आहे, पण धुक्यानं दिसत नाही. काय म्हणलं? शिवनेरी राहिला मेन. हे बुरुज आहेत. आता आम्ही किल्ल्याच्या उत्तरेकडे आहे, आणि इथं बघू शकता किल्ल्याचं जस्ट बांधकाम चालू आहे. काय म्हणतात त्याला, डागडुजी किंवा संवर्धनाचं काम चालू आहे. जस्ट वल्ल काम आहे. ह्या साईडला जास्त पर्यटकांची वर्दळच नाही. तर मित्रांनो, आता आपण आहे ना बघत असेल, आपण सध्या आहे ना तसं किल्ल्यावर खूप सारे दुहेरी बुरुज पाहिले. माझ्यामध्ये मी तर पाहत असेल हा पहिला तिहेरी बुरुज असेल, कारण त्या पहिल्या बुरुजाची ही एक भिंत आणि ती मागे एक भिंत, अशी 3 भिंती असलेला तिहेरी बुरुज माझ्या आयुष्यात बघितलेला मी पहिला आहे असा. कारण मी दुहेरी बुरुज किंवा सिंगल बुरुज खूप पाहिले,
आणि हे असा तेरी बरोबर आपल्याला ह्या किल्ल्यावर पाहायला मिळतं. तसं आता आपण पुढे जाऊया. पुढे अजून काय काय पाहता येतंय ते बघूया. चला. हा पहिला बुरुज, हा आहे तो दुसरा, आणि ह्याच्या पलीकडे तेजसने जो सांगितलं त्याच्या पलीकडे तिसरा. आम्ही दुहे तटबंदी सिंहगडावर पण आहे, राजगडवरती पण आहे. म्हणजे तिहिरी असलेली मी पहिलंच, की तेजस बोलला पहिलाच किल्ला आहे. आम्ही पण पहिलाच किल्ला आहे असं बघतोय. आणि हे आत जायची वाट, हा एक, हे दोन, आणि हा आला तिसरा, हा तिसरा बुरुज. ते तिकडे आहे झेंडा बुरुज, तो दिसतोय तो. तर आपण आता ह्या साईडला आलेलो आहे आणि आता आपण असंच पुढे जाऊया. आपण मेन बुरुजाकडे जाऊया. जीवन सफर जीवनाचे गीत गा, गीत गा रे धुंद वारे. आम्हाला माहिती आहे. तर पंकज, माझं म्हणणं प्रतापगडाबद्दल तुला काय काय माहिती आहे? ज्या पद्धतीत तुझा एक अभ्यास आहे त्याबद्दल तू प्रतापगडाबद्दल काय सांगशील? म्हणजे काय इथं घडलं, कशाबद्दल तुझा काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे एक प्रकारे, किंवा इतिहासातल्या गोष्टींबद्दल? प्रतापगडाचं म्हणलं तर ही आधी होता बोरप्याचा डोंगर. ज्यावेळेस 1656 साली महाराजांनी जावळ जिंकून घेतली, त्यावेळेस त्यांच्या दूरदृष्टीने त्यांनी हा किल्ला किंवा हा जो डोंगर होता तो हेरला. आणि त्यांनी तेव्हाचे सरदार मोरोपंत पिंगळे, म्हणजे नंतरचे पेशवे, त्यांच्या निगराणीखाली हा किल्ला 1656 पासून चालू केला महाराजांनी बांधायला. आणि ज्यावेळेस त्यांना समजलं की आपल्या स्वराज्यावरती अफजल खानाचं संकट येणार आहे, त्यावेळेस महाराजांनी हा किल्ला निवडला. कारण हा किल्ला स्वराज्याच्या बाँड्रीवरती होता. म्हणजे त्यावेळेस जेवढं स्वराज्य महाराजांनी एक्सपांड केलं होतं जावळीपर्यंत, तर हा एकदम बाँड्रीवरचा किल्ला होता. म्हणजे जेवढं काय नुकसान होईल जर आलाच, तो काय बारक्याने येणार नाही. तो जवळपास 40,000 फौज घेऊन आला. मग ती जो काय नासधूस करेल ती बाहेरपर्यंतच करू शकतोय, कारण तिकडचा पार्ट पूर्ण आदिलशाही होता. तिकडं तो नासधूस करणार नाही. तर त्यांनी केली तुळजापूर, पंढरपूर यांनी फोडाचं काम केलं. म्हणून महाराजांनी हा किल्ला निवडला. तर दुसरं कारण म्हणजे जावळी. आणि इथंपर्यंत पोचणं म्हणजे खूप अवघड, कारण त्या घाटाचं नाव तसं आहे, रडतोंडीचा घाट. म्हणजे घाट उतरताना किंवा चढताना माणूस हमखास रडतोच. म्हणून त्या घाटाचं नाव रडतोंडीचा घाट म्हणून असं आहे. त्यामुळे महाराजांनी हा किल्ला निवडला होता. ज्यावेळेस तो अतिकडून आला, तो येता विजापूरवरून मंगळवेढा, सोलापूर, तुळजापूरला गेला. तिथं भवानी मातेची विटंबना केली मूर्तीची. तिथून तो सोलापूर, मंगळवेढा त्या मार्गे पंढरपूरला गेला. एक प्रकारे म्हणजे महाराजांना चितवण्याचं काम केलं. चितवण्याचं, महाराजांना उघड्या मैदानात आणण्याचं त्यानं काम केलं. पण महाराजांनी त्यावेळेस थोडा संयम राखून त्याला ह्या ठिकाणी बोलवलं. मग येताना तो काय मोकळा आला नाही. तो फलटणला गेला. फलटणला त्यांचे मेहुणे होते निंबाळकर, त्यांना अटक केली. फलटणवरून तो वाईवरती आला. आणि तिथं वाईच्या ज्या पूर्ण पठार आहे त्या पठारावर त्यांनी 40,000 फौज पूर्ण तिथं त्यांनी थांबवली. आणि तिथूनच महाराजांबरोबर जे काय वाटाघाट्या असतील किंवा गोखलेंसोबत जे काय पत्रव्यवहार असतील ते करत होते. नंतर महाराजांनी त्याला फूल देत फसवत, काय आम्ही घाबरलोय सांगत त्याला पार ह्या गावापर्यंत आणलं होतं. मग पारला पण तो काय असा हे आला नव्हता. त्याच्याबरोबर 1,500 बंदूकधारी, त्याचे बॉडीगार्ड होते त्याच्यासोबत होते. ते खाली पारलाच राहिले. आणि जे काही मोजके 17-18 जण त्याचे जे अंगरक्षक होते तो घेऊन ते खाली आला होता. तिथं महाराजांनी चांगला शामियाना तो उभा केला होता. आणि मग पुढची गोष्ट सगळ्यांना आपल्याला माहितच आहे. इथून पुढची गोष्ट साधारण सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला, माहिती भारत आहे की देशाला माहिती आहे कसा कसा त्याला फाडला होता, कसा हे केला होता, सर्वांना माहिती आहे. जरी जसं तू अनुभव किंवा तुझं जे वाचलेलं हे सांगितलं ते बरं वाटलं. अजून एक माणूस आहे आपल्याला, त्याला विचारूया की त्याचं कसं आहे, त्यानं काय काय वाचलं.
अजिंक्य शेठ, काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही काय काय वाचलंय? तुमच्या मनात काय आहे सांगा, तुमचं काय आहे? पाटील सांगितलं हाय सगळं तेच आहे का? वेगळं काय नाही. चालेल. म्हणजे आपल्याला पंकज जो आपल्या ग्रुपला तसं बघायला गेला तर खूप चांगला इतिहासकार आहे. त्यानं जी माहिती दिली ती तुम्हाला खूप म्हणजे प्रतापगडाबद्दल आणि प्रतापगडाच्या आसपास असलेल्या गोष्टींची खूप चांगली माहिती आहे. आणि प्रतापगडाची जर बेसिक माहिती पाहिजे असेल तर सांगतो की ह्या किल्ल्याची उंची 1080 मीटरवर आहे आणि ह्या किल्ल्याचं बांधकाम 1656 रोजी कंप्लीट आहे आणि हा किल्ला पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला आहे. आणि हा बांधला कोणी काय त्या काळच्या ज्यांनी बांधला त्याचं नाव मोरोपंत यांनी हा किल्ला बांधला त्यांच्याकडून बांधून घेतला, खास त्या भेटीसाठी बांधलेला होता. तशा प्रकारे हा किल्ल्याचा इतिहास आहे जो आपण आता पाहिला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता आपण त्याचबरोबर पुढे निघू पुढच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण परत एकदा गाडीत आलेलो आहे. म्हणजे आपला प्रतापगड फिरून आणि प्रतापगडाची माहिती घेऊन झालेली आहे आणि ह्या व्हिडिओमधून आपण प्रतापगडाची माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटद्वारे मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना शेअर पण करा. आणि आपण भेटू आता पुढच्या कोणत्या तरी ट्रिपवर, स्वारीवर, कोणत्या तरी किल्ल्यावर. टाटा, बाय बाय.